वळत पुढच्या बातमीकडे अमित ठाकरे यांच्या नव्या मुंबई दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला। या दौऱ्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। अनेक दिवसांपासून या पुतळ्याचं अनावरण बाकी होतं। अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं लोकार्पण केलंय। यावेळी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे। अचानक झालेल्या या गोंधळामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं, पण परिस्थिती सध्या ताब्यात घेण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून। राहुल, नेमकं काय घडलंय? दीपाली, सकाळपासून आपण पाहतोय अमित ठाकरे यांचा नवी मुंबईचा दौरा होता। एरोली या ठिकाणी एका शाखेचं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर नेरूळ या ठिकाणी स्वामी समर्थांचं दर्शन ते घेणार होतं। ते घेऊन जे आहे हे जे उद्घाटन होतं हे निश्चित नव्हतं ह्या दौऱ्यामध्ये, परंतु अचानक मनसे कार्यकर्त्यांनी यांनी जाऊन जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो खूप दिवसापासून गेल्या 6-7 महिन्यापासून कंप्लीट झालेला आहे, पण त्याचं उद्घाटन होत नव्हतं आणि मनसेने याच्या अगोदर सुद्धा चेतावणी सुद्धा दिली होती, अगर आता उद्घाटन जर नाही झालं तर आम्ही याचं उद्घाटन करू म्हणून त्यांनी आज जे आहे उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु आपण पाहतो त्या व्हिडिओमध्ये पाहतोय की पोलिसांनी त्याचा विरोध केला होता आणि काही वेळानंतर त्या ठिकाणी बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा पोहोचले आणि त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली, परंतु वातावरण आता निवळलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे अनावरण मनसे अमित ठाकरे यांच्याकडून झालेलं आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।